तर सांगलीच्या मिरजमध्ये पालिकेच्या प्रसूतीगृहातील शौचालयामध्ये मृत अर्भक जे आहे ते आढळलं। मिरज शहर पोलीस आणि उपायुक्त स्मृती पाटील या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या। अज्ञात महिलेनं नवजात अर्भक टाकल्याचा संशय आहे। पोलिसांकडून पालिकेच्या प्रसूतीगृहातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। तर नागपूर ग्रामीण पोलिसांकडून आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। झारखंडमध्ये धाड टाकत मोरक्या असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला अटक करण्यात आली। कारवाईमध्ये 33 किलो अफू 23,35,000ची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तर रत्नागिरीच्या खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट झालाय। 13 वर्षीय मुलगा जखमी झालाय। गावठी बॉम्ब स्फोटाचा पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्फोटक साहित्य परिसरात कसं पोहोचतंय याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। तर सांगलीमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली। संशयित आरोपी राजोत कांबळेची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। शहरात शांतता राखण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत धरण परिसरामध्ये बुडून तरुणांचा मृत्यू झालेला आहे। कालव्यामध्ये पोहायला गेले असता तरुण बुडालेला होता। तन्मय शेट्टे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे। शोध मोहिमेनंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह सापडलेला आहे। तर केरळमध्ये अम्युजमेंट पार्कमध्ये पाळणा कोसळलाय। पाळणा कोसळल्यानं 2 मुलांसह 5 जण जखमी झालेले आहेत। केरळ पोलीस आणि अग्निशामक दल सध्या घटनास्थळी दाखल झालाय। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून पुढील तपास जो आहे तो केला जातोय। हा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। पाळणा कोसळल्यानं जवळपास 2 मुलांसह 5 जण जखमी झालेत। केरळमधले पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे। तर प्रेरणीच्या तोंडावरती आता खत आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खत स्वस्त द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांनी ही मागणी केली। शेतकऱ्याला पिरायला सुद्धा सोयाबीन शिल्लक राहू द्यायचं नाही अशी भूमिका शासनाची आहे असं आम्हाला शेतकऱ्याला वाटतं। खताचे भाव वाढलेत। आमच्या कांद्याला 2 रुपये भाव यायलाय। काय आसमानी सुलतानी संकट आहे। एकीकडे बघितलं तर सोयाबीन पीक विमा मिळाना, शेतकऱ्याचं कर्ज माफ होईना, सगळीकडून संकट शेतकऱ्यावर आहे। आणि हे शेतकऱ्याला आज सगळ्या शेतकऱ्याला मनोमन वाटायले की सरकार कुठेतरी याच्यात अपयशी आहे। अतिशय फालतू पॉलिसी आहे शासनाची, निंदनीय। नुसतं शासन थापा आणते, ही करू ती करू। कर्जमाफी दिली काय कर्जमाफी नाही, काय निकष लावले नाहीत, काय नाही। ते बँकेतून सारखं फोन येते, आमचं पीक कर्ज आहे, आम्ही काय मोठे शेतकरी नाहीत, अल्पभूधारक शेतकरी आहेत। 60-70 हजाराच्या दरम्यान पीक कर्ज आहे। सरकारी कोण म्हणतोय विमा द्यायचा, कर्जमाफी द्यायची, काही कुठलंच काही नाही, धोरण कुठलं काय नाही सध्या देश सरकारचं सगळं हुलकावणीच आहे, काय नाही, कुठलंच नियोजन नाही त्यांचं। आता बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला सायंकाळी अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। ग्रामीण भागातील ब्राह्मणवाडासह रेवासामध्ये गारपीट झालेली आहे। तर हिंगोलीमध्ये शिवसेनेनं शिवसंवाद दौऱ्याचं आयोजन केलं होतं। यावेळेला संतोष बांगर यांनी शिवसेनेतील फुटीची आठवण काढत किस्सा सांगितला। यावेळी बांगर यांनी हातवारे करत टीकाही केली। 2019ला साहेब आता हे ज्यावेळेस निवडणूक झाली आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी जो प्रकार घडला, त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आंबेडकर साहेब माझ्या सोबत होते। साहेब आपण जर तुम्हाला सांगतो इकडे जर शिंदे साहेबांकडे जर नसतो आलो तर आपल्या लोकांनी गटा चांगलाच बसवला असता। 100% तुम्हाला सांगतो आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही। ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका हे सोडून द्या, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला मी शब्द देतोय, या 3 विधानसभेवरती शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय। तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ॲप वापरणाऱ्यांसाठी आता बातमी आली आहे। मेटा कंपनीनं आपल्या युजर्ससाठी प्लस सबस्क्रिप्शन
प्लस लॉन्च केला आहे. आता काही नवीन आणि जास्तीचे फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना दरमहा पैसे मोजावे लागणार आहेत. इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लस साठी 330 प्रति महिना मोजावे लागणार असल्याची माहिती मिळते.